रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी। तुम्हाला प्रवासादरम्यान पैशांची गरज भासल्यास त्यासाठी रेल्वे प्रशासनाने धावत्या रेल्वेत एटीएमची व्यवस्था करण्याचा केवळ निर्णयच घेतला नाही, तर लवकरच त्याची सुरुवात होणार आहे। मनमाड मुंबई दरम्यान धावणारी पंचवटी एक्सप्रेस या ट्रेनने ही योजना सुरू केली असून भारतातील हा पहिला प्रयोग असणार आहे। हा प्रयोग कसा राहणार आहे ते सुद्धा पाहूयात। आता धावत्या रेल्वेत सुद्धा पैशांची व्यवस्था करण्यासंदर्भातला एक महत्त्वाची खरं तर ही योजना आता सुरू करण्यात आलेली आहे। बऱ्याच वेळी धावत्या रेल्वेमध्ये पैशाची कमतरता भासते, मात्र त्या ठिकाणी त्यावरती उपाययोजना म्हणून आता महत्त्वाचा असा हा एक उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। हे दृश्य पाहतोय, आता धावत्या रेल्वेत ही एटीएम मधून पैसे काढता येणार आहेत। त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता ही आनंदाची बातमी आहे। धावत्या रेल्वेमधून सुद्धा आता एटीएम मधून पैसे काढता येणार आहेत। तर रेल्वे प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, रेल्वे प्रवासात भासणारी पैशांची सणसण मात्र आता मिटणार आहे। त्यामुळे थेट आता रेल्वेमध्ये सुद्धा पैशाची व्यवस्था करण्यात संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी रईस शेख आपल्यासोबत जोडले। तर रईस, खरं तर आपण पाहतोय अनेक वेळा रेल्वे प्रवासादरम्यान पैशांची चणचण भासते, पैशाची कमतरता होते, त्यामुळे बरेच अडथळे निर्माण होतात। मात्र आता तो अडथळा, ती समस्या दूर करण्यासाठी महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आला आहे। रेल्वे प्रवासात भासणारी पैशांची चणचण आता मिटणार आहे। काय सांगशील सविस्तर? नक्कीच, कारण आपल्याला माहिती आहे का, रेल्वे आपल्या आधुनिकीकरणासाठी ओळखली जाते। नेहमी वेगवेगळे प्रयोग रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येतात। आता असाच एक नवीन प्रयोग आता धावत्या रेल्वेत एटीएम बसवण्यात आले आहे आणि प्रवाशांना जी होणारी पैशांची टंचन ती आता मिटणार आहे। कारण की धावत्या रेल्वेमध्ये एटीएम बसवल्याने प्रवाशांना मोठी गैरसोय टळणार आहे आणि चालत्या गाडीत त्यांना जसं आपण बाहेर एटीएम मध्ये पैसे काढतो जितके लागले तितके, तसेच पैसे त्यांना आता धावत्या रेल्वेमध्ये काढण्यात येणार आहे। मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस मध्ये ही एटीएम सुविधा आता उपलब्ध करण्यात आली आहे आणि हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर देशातील अनेक गाड्यांमध्ये हा प्रयोग राबवण्यात येणार आहे। देशातील हा पहिलाच प्रयोग असून आता याला प्रवासी कसे हे करतात आणि किती प्रतिसाद याला मिळतो आता हे बघावं लागेल। नक्कीच रईस, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।